हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सुट्टीचा दिवस होता आणि बहीण पण घरीच होती आणि तिच्या मैत्रिणींचा आणि त्यांचा प्लॅन होता फिरायला जायचा. पण इथे काही माझा फ्रेंड सर्कल नव्हता कोणीच आणि तिला बिलकुल मला न्यायचं नव्हतं तिच्यासोबत. पण मग मी हट्ट धरला की मला घेऊन जा. तर ती म्हटली, नाही दे, माझ्या मैत्रिणी आहे, तू कसं येणार, असं तसं. मग मी मम्मीला सांगितलं. मग मम्मी म्हणली, तिला घेऊन जात असलीस तर जा, नाही तर जाऊ नको. वा वा. मग काय, मी पटकन रेडी झाले. एक वन पीस शोधला, तो घातला आणि वॉटरप्रूफ मेकअप केला, कारण मला माहिती होतं की पाऊस येणार आहे. तो आम्ही निघालो कासच्या दिशेने. आता बघा, मी काही करायला गेलं की लगेच एक वाक्य ऐकायला मिळतं, लोक काय म्हणतील. लग्न असो, नोकरी असो, कपडे असो, सगळीकडे एकच वाक्य, लोक काय म्हणतील. अरे हट, हे लोक काय आपल्याला पोसायला येतात का? आणि मला वाटलेलं हे लोक कास पठारावरती चाललेत. मला वाटलं खूप छान शूट होईल माझं, पण असं काही झालेलं नाही आहे. हे लोक स्टेप वॉटरफॉलला चाललेले आणि रस्ता बघा, किती रस्त्याचं तर काम चाललेलं आणि गर्दी भरपूर होती. आणि माझ्या चेहऱ्यावरती बिलकुल नका जाऊ, जो आनंद दिसतोय ना, इतकी जास्त थंडी होती ना, इतकी. ठीक आहे. आणि त्यानंतर आम्ही 2-3 शूट केले, म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे केले. त्यामुळेच ती वैतागलेली की ही आली ना माझ्यासोबत की जे व्हिडिओज फोटो काढायला लागतील म्हणून. त्यानंतर ते लोक शूट करायला लागले. त्यांच्या एका फ्रेंडचा बर्थडे होता, तो ते लोक सेलिब्रेट करत होते. तोपर्यंत मग मी इथं सेल्फीनंच व्हिडिओज काढायला सुरुवात घेतली. वा वा. सातारा म्हटलं ना, शब्दात वर्णन करता येणार नाही साताऱ्याचं, इतका सुंदर सातारा आहे. इथे आलेले सगळे लोक आहेत ना माझ्याकडेच बघत होते, कारण त्यांना असं वाटत होतं की हिला थंडी वाजत नसेल का. पण पण माझ्या चेहऱ्यावर काय जात आहे, मी पूर्ण एवढे आखडून गेलते ना थंडीने, बाप रे बाप. पण व्हिडिओज काढायचे होते ना, त्यामुळे मी चेहऱ्यावरती असं काही दाखवलं नाही आहे. आणि ते एवढे शेवाळ होते ना, अरे म्हटलं आपटायचे. त्याच्या आधीच इथून बाहेर निघलेलं बरं. आणि येताना काही प्रॉब्लेम नव्हता, पण जाताना इथे एवढ्या जास्त खडक होते आणि त्या खडकांवरती शेवाळे आलेले, त्यामुळे ना पडण्याची दाट शक्यता होती. आणि इथे जायचं होतं आम्हाला. तर पहिला आम्ही एक ब्रेक घेतला, म्हटलं की चहा प्यावा म्हणून. आणि ते खूप छान, इतके टेस्टी भजी होते ना, म्हणजे आपण बाहेर कुठेही खावा त्याचं काही टेस्ट लागत नाही, पण इथे आल्यावर वेगळीच टेस्ट होती. आणि चहा आणि भजनचा आस्वाद घेतला. आणि तिच्या मैत्रिणीला मी कॅमेरा पकडायला लावलेला. तिची मैत्रीण बहुतेक इरिटेट झालेली. बहीण म्हटलेली तिला की तुला म्हणत होते हिला नको घ्यायला, पण ती म्हटली असू दे गं, तुझी दीदी खूप छान आहे, खूप भारी आहे. ती म्हटली जी भारी आहे ती माझं मलाच माहिती आहे किती भारी आहे, ते किती वैताग देते. तिला म्हटलं असा कॅमेरा फिरव, तसा कॅमेरा फिरव. अजून एक तुमच्या सगळ्यांना सांगायचं होतं की लोक काय म्हणतील ह्याबद्दल. माझ्या आयुष्याची लोक जबाबदारी घेणार आहेत का? मी पडले तर लोक मला उचलायला येणार आहेत का? पण बोलायला सगळे येतात. म्हणून मी ठरवलंय आता माझ्यासाठी जगायचं. ठीक आहे, लोक काय म्हणतील यापेक्षा महत्त्वाचं मी स्वतः काय करेन, मी स्वतःला किती खुश ठेवेन, ह्या गोष्टींकडे मी आता जास्त लक्ष द्यायचं ठरवलंय. आणि महत्त्वाचं यूट्यूबला जास्त वेळ द्यायचा असं ठरवलेलं आहे. कारण 2 वर्ष झालं यार मी नुसतं चॅनल काढून डीपी चिपकवून ठेवलेला आहे त्याला. आणि हा बघा, हा असतो सुंदर वॉटरफॉल आहे, स्टेप वॉटरफॉल. आता ह्यामध्ये आतमध्ये जायचं होतं आम्हाला, पण थंडी बघून मला असं वाटत होतं नको. पण मी म्हटलं पुन्हा पुन्हा इकडे यायला भेटणार नाही आहे, कारण माझ्या मित्रमैत्रिणी काय एवढे एक्साइटेड नसतात फिरण्यासाठी. कारण 12वीपासून आम्ही फिरण्याचा प्लॅन करतोय, तो अजून आजपर्यंत सक्सेसफुल झालेला नाही आहे. आणि आता त्या पाण्यामध्ये गेल्यामुळे ना माझी पक्की वाट लागलेली. मला एवढी जास्त थंडी वाजत होती ना. तिथे कॉर्नवाला होता, कॉर्न म्हणण्यापेक्षा मक्याचा कणीसवाला होता, त्याच्या तिथे गेलो आणि थांबलो थोडा वेळ नाही का, आणि थोडं बरं वाटायला लागलं. आणि मला आज खरं तर कळलेलं की खरंच मी खूप स्ट्रॉंग आहे बाबा. एवढ्या थंडीत पण, म्हणजे लोकांनी एवढे जर्किंग जॅकेट वगैरे घातलेत आणि मी वन पीसवरती होते. आणि माझ्या या हसणाऱ्या चेहऱ्यावर बिलकुल जाऊ नका आतमध्ये. एवढी मी थंडीने कुडकुड 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 करत होते ना. पण कॉन्फिडन्स, व्हिडिओ काढायचा कॉन्फिडन्स बिलकुल लो होत नव्हता माझा. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता कॉर्न खावा म्हणून. एक मैत्रीण म्हटली की पुढे त्यांच्या गावाकडचे कोणी आहेत ते विकतात, मग तिथंच खाऊ, तिथं टेस्टी कॉर्न भेटतो. मग चला. आणि रस्ता पूर्ण धुक्यांनी भरलेला आणि पुढचं बिलकुल दिसत नव्हतं. कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं हे मी आत्ताच बघते.
आणि इथे गेलो आणि मग त्यांनी आम्हाला बसायला जागा दिलेली. ते उठले काका आणि तिथे आम्ही शिकत बसलो. खूप जास्त प्रमाणात थंडी वाजत होती आणि थोडी का होईना पण त्या आगीची ऊब लागत होती, त्यामुळे बरं वाटत होतं. आणि मी त्यांना म्हणत होते की चला आता आपण कास पठारावरती जाऊ, पण हे लोक म्हटले की नाही, आमचा काही प्लॅनिंग नाही आहे, आता खूप लेट झालं आहे, आमची स्टडी आहे, क्लास आहे, असं म्हणून मला इग्नॉर मारलं ह्या लोकांनी. त्यानंतर हे सगळे लोक आलेले, हे तिचे फ्रेंड्स आहेत सगळे मित्रमैत्रिणी. आणि मग कॉर्न खायला घेतला आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी माझ्या छोट्या बहिणीचा आहे ना चेहरा अनकम्फर्टेबल तिला फील होत होतं की यार उगाच आपण दीदीला घेऊन आलो. पण ती काही बोलली नाही मला, पण तिचे मित्रमैत्रिणी चांगले ॲडजस्टमेंट करत होते, पण तिला मनातून असं वाटत होतं. एक कॉर्न खाऊन माझं मन भरलं नव्हतं, कारण खूप टेस्टी होता आणि माझा मोबाईल लिटरली आगीत जाता जाता वाचलेला आहे. हे व्हिडिओ आहे ना मला चांगलंच महागात पडलं असतं. असो, देव भल्यावर. त्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर आम्ही लोक निघालो घराच्या दिशेने. आणि त्यानंतर सगळ्यांनी रेनकोट्स वगैरे घातले, कारण पुढे भरपूर पाऊस होता. आणि आत्ता मी ट्रिपल सीट जाणार होतो, कारण त्या लोकांना त्यांच्या गावीत जायचं होतं, मधून त्यांचं गाव होतं. आणि पूर्ण रस्त्यावरती नुसते धुकेच धुके, चारही बाजूला, समोरचं काही दिसतच नव्हतं. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.